सर, सध्या आपण बघतोय की मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमधल्या लोकांचा कल नाशिकमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आता जास्त वाढत चाललाय. तर हे असं का? हा जो कल वाढलाय मेट्रो सिटीजचा, जसं की पुणे, मुंबई, बँगलोर आणि बरेच बाहेरच्या देशातले जे NRIs आहेत त्यांची डिमांड वाढली फार्म हाऊसची. हा मेजरली कल वाढलाय कोविड नंतर. जसं लोकांना रिअलाइज झालं की आपण स्वतःचं स्पेस पाहिजे जिथे आपण वीकेंड स्पेंड करू, किंवा त्यानंतर एक असं पण वीकेंड किंवा सेकंड होमसाठी पण एक बऱ्यापैकी आता लोकांचा कल वाढलाय. त्यानंतर वर्क फ्रॉम होमचं कल्चर जसं आलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांचं असं झालं की त्यांना वर्क फ्रॉम होमचं एक जास्त लोड मिळतो. मग ते लोक त्या कंडिशनमध्ये आपलं सेकंड होम किंवा नेचरच्या जवळ आपण जाऊन एखादं फार्म हाऊस बांधून तिथून आपण ऑपरेट करू शकतो, हा एक कन्सेप्ट वाढलाय. आणि त्यानंतर एक सेकंड इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कम आपण जनरेट करू शकतो, हाही एक त्याच्यामागे बघण्याचा दृष्टिकोन एक वाढलेला आहे. हे तर झालंच. आणि त्यानंतर पण इन्व्हेस्टमेंट म्हणून, ऍप्रिसिएशन म्हणून पण लोक बघायला लागले. जेणेकरून आता तुम्ही बघितलं तर त्र्यंबकेश्वरला ग्रेड 1 एक मिळालेलं आहे टुरिझमसाठी. तर लोकांचा तिकडे एक ऍप्रिसिएशन म्हणून बघण्याचाही कल वाढलाय. तर लँडचं ऍप्रिसिएशन मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि अजूनही कंटिन्यू राहील. जसं की आपण बघतोय की कुंभमेळ्यामुळे आणि बाकी डेव्हलपमेंटमुळे जे स्पेंडिंग होत आहे त्र्यंबकेश्वरला स्पेसिफिकली, किंवा जो रोड्स कनेक्टिव्हिटी असेल किंवा बाकी इन्फ्रामध्ये डेव्हलपमेंट असेल, त्यामुळे पण एक ॲप्रिसिएशन खूप चांगल्या लेवलला मिळते. आणि म्हणून लोकांचा कल आहे की फार्म हाऊसेस किंवा त्र्यंबकेश्वर साईडला लँड्समध्ये जास्त इंटरेस्टेड दाखवत आहे.